येते रणजित कासलेल्या निवडणुकीत परळीत ड्युटी नव्हती असं आता जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्यात आलाय आणि त्यात म्हटलंय परळीत ईव्हीएम मशीन्स जिथे ठेवल्या होत्या तिथे बंदोबस्त असूनही हटवल्याचा दावा कासलेनं केला होता। बँक खात्यावर 10 लाखांची रक्कम आल्याचाही कासलेनं दावा केला होता। मात्र परळीत कासलेची ड्युटीच लावली नसल्याचा अहवाल आता सादर करण्यात आलाय। त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला जो अहवाल सादर करण्यात आलाय त्यात स्पष्टपणे असं म्हटलंय की परळीत निवडणुकीच्या काळात रणजित कासलेला ड्युटी लागलेलीच नव्हती। त्यामुळे रणजित कासलेने केलेले आरोप आता हे कितपत खरे आहेत, त्यात कितपत तथ्य आहे हे समोर येणं महत्त्वाचं आहे। परळीत ईव्हीएम मशीन्स जिथे ठेवल्या होत्या तिथे बंदोबस्त असून देखील आपल्याला हटवलं असा दावा कासलेनं केला होता आणि बँक खात्यावर 10 लाखांची रक्कम आल्याचा देखील दावा रणजित कासलेकडून करण्यात आला होता। परंतु आता जिल्हा प्रशासनानं हे आरोप खोडून काढलेत। निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या अहवालात जिल्हा प्रशासनाकडून हे स्पष्ट करण्यात आले की रणजित कासलेला निवडणुकीच्या काळात परळीत ड्युटीच लागलेली नव्हती। या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी विकास माने। विकास, जिल्हा प्रशासनाचं म्हणणं एक आणि रणजित कासलेचे आरोप वेगळेच आहेत, नेमकं काय तथ्य काय? श्रुती, अतिशय महत्त्वाची ही अपडेट म्हणावी लागेल, कारण की बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले याच्याबाबत जे आहे निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती असा स्पष्ट अहवाल जो आहे तो या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासनाने हा अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे आणि जिल्हा प्रशासनाकडे ज्यावेळेस हा अहवाल सादर करण्यात आलेला होता त्यानंतर जिल्हा प्रशासनाने याबाबतची संपूर्ण माहिती घेऊन निवडणूक आयोगाकडे हा अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने म्हणण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस परळी विधानसभा निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये रणजित कासले हा परळीमध्ये ड्युटीला नव्हता, तर तो सायबर पोलिसामध्येच ड्युटीला होता आणि असा स्पष्ट अहवाल जो आहे तो यामध्ये देण्यात आलेला आहे। आणि त्यामुळेच आता निवडणूक आयोगाकडनं मात्र काय पुढची यावरती कारवाई केली जाते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र हा अहवाल अतिशय महत्त्वाचा असणार आहे। धन्यवाद विकास, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि संजय राऊत बोलतायत, आपण थेट जाऊया।